या राशींना अगदी काही दिवसात शनीची साडेसाती सुरू होणार आहे. ज्या राशींना साडेसाती सुरू होईल त्यांच्या आयुष्यात अचानक बदल घडतील, अडथळे किंवा परीक्षाही येऊ शकतात. पण घाबरू नका, कारण वेळेवर सावध राहणं खूप महत्वाचं असतं. यात तुमची रास आहे का? चला जाणून घेऊया. शनीची साडेसाती हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पण खरंच साडेसाती इतकी वाईट असते का? ज्योतिषशास्त्रानुसार शनीची चाल आपल्या आयुष्यात सुख दुःख, परीक्षा, कष्ट आणि प्रगती यांचा संगम घेऊन येते. म्हणजेच ही वेळ फक्त त्रासाची नसून शिकवणारी आणि घडवणारीही असते. सध्या शनी महाराज मीन राशीत आहेत, त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींवर साडेसातीचा प्रभाव सुरू आहे. कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीला साडेसातीचा मधला टप्पा सुरू आहे. मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. पण आता एक मोठा बदल होणार आहे, तो म्हणजे 3 जून 2027 पासून शनी मेष राशीत प्रवेश करेल आणि तेव्हा वृषभ राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होणार आहे. त्याच वेळी कुंभ राशीला साडेसातीपासून पूर्ण मुक्ती मिळेल. मीन राशी शेवटच्या टप्प्यात जाईल. मेष राशी दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करेल. म्हणजेच प्रत्येक राशीसाठी परिस्थिती बदलत राहील. साडेसातीचा शेवटचा टप्पा म्हणजे परिणामांची वेळ. या काळात काही राशींना यश, पदोन्नती आणि सुख मिळू शकतं, तर काहींना अडचणी, नुकसान किंवा ताण जाणवू शकतो. पण हा महत्वाचा प्रश्न की साडेसाती नेहमीच वाईट असते का? तर उत्तर आहे नाही. ज्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो त्यांना याच काळात मोठं यश, पैसा आणि प्रगती मिळते. पण जर शनी अशुभ स्थितीत असेल तर संघर्ष, अडथळे, आरोग्य समस्या आणि आर्थिक ताण येऊ शकतो. म्हणूनच शनीला न्यायाचा देव म्हटलं जातं. तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणून साडेसातीला घाबरू नका, तर तिला एक संधी समजा, स्वतःला सुधारण्याची, मजबूत होण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची. आता संपूर्ण 2026 या वर्षात शनिदेव मीन राशीत विराजमान असणार आहेत. त्यामुळे या वर्षात साडेसाती आणि ध्येयाचे राशीचक्र अजिबात बदलणार नाही. आधी सांगितल्याप्रमाणे कुंभ, मीन आणि मेष सध्याच्या काळात या 3 राशींवर साडेसातीचा सर्वाधिक प्रभाव आहे. 3 जून 2027 रोजी शनी जेव्हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा कुंभ राशीची साडेसाती पूर्णपणे संपेल आणि वृषभ राशीची साडेसाती सुरू होईल. अशा प्रकारे 2025 पासून सुरू झालेला हा शनीचा प्रवाह 2038 पर्यंत कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावेल असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. आता ज्या राशींवर साडेसाती किंवा ढिया सुरू आहे त्यांनी शनिदेवाच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि कृपा मिळवण्यासाठी काय करावं?